नमस्कार, गरजा रायगड 7 संवाद या वृत्तवाहिनीत आपलं स्वागत आहे। तर चला पाहूया आजच्या घडामोडी। परिवहन मंत्र्यांची आश्चर्यकारक पेण एसटी स्थानकाला भेट, डीसींना बडतर्फ करण्याची तंबी, तर प्रसार माध्यमांसमोर बोलण्यास नकार। महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी पेण बस स्थानकाला अचानक भेट दिल्याने अधिकारी वर्गांची तारांबळ उडाली, तर अस्वच्छ स्वच्छतागृहावरून अधिकाऱ्यांना बडतर्फ करण्याची दिली तंबी। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी पेण बस स्थानकाला भेट देऊन थेट स्वच्छतागृह पाहिले। त्यावेळी अगर प्रमुख अपर्णा वर्तक यांना विचारणा केली, ही स्वच्छता आजपुरती आहे का की रोजची होते? त्यावेळेला अशोक गायकवाड नामक कर्मचाऱ्यांनी रोज स्वच्छता होत असून आम्ही फोटो काढून पुढे पाठवत असतो, पण क्षणार्धातच मंत्री महोदयांनी अधिकाऱ्यांचा खोटेपणा समोर आणला। कारण पुरुष स्वच्छता गृहामध्ये ज्या प्रमाणात दुर्गंधी पसरली होती की तिथे उभे राहणे देखील शक्य नव्हते। हे सर्व मंत्री महोदयांनी स्वच्छतागृहामध्ये जाऊन स्वतः पाहिले। उशिरा पोहोचलेले डीसी दिलीप घोडे यांना चांगलेच फैलावर घेत कामचुकारपणा केल्यास बडतर्फ करणार अशी तंबी दिली। पुढे मंत्री महोदय प्रसार माध्यमांशी न सर बोलणार 2 मिनिटं पुढील कार्यक्रमासाठी निघून गेले। कोण आहे जबाबदारी कोणाची? काय अवस्था तुमच्या स्वच्छतेची? त्या प्रसाधनगृह, महिलांचं प्रसाधनगृह, त्याला पडदा लावलाय तुम्ही? भीक लागली आहे तुम्हाला? तर पुरुष जे युरिनल आहे त्या ठिकाणी मी आतमध्ये गेलो, मी 1 मिनिट न उभं राहू शकलो, चक्कर येईल मला, अशी अवस्था त्याची। युरिनल सगळा वास येतो तिकडे। ही पद्धत आहे तुमची? आणि तुमच्या लोकांमुळे महामंडळ बदनाम होत आहे। प्रसाधनगृहाची अशी अवस्था करून ठेवली आहे तुम्ही। कोण बघताय? निलंबित करून टाका। तर अशाच अनेक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी गरजा रायगड 7 संवाद या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करून बेल आयकॉन वरती क्लिक करा। धन्यवाद।